निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। जागेचा जबरदस्तीने बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न करून जागा मालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 7 मधील प्लॉट नंबर 405 या ठिकाणी 3 जुलै रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात 2 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय। याबाबत नंदू राजपूत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अजय शिंदे, गौरव कवडे, राधाबाई कवडे, उदय कोटनीस, हेमा कोटनीस, पिंटू बाबजी यांच्यासह आणखी 2 जणांवर भारतीय न्याय संहिता 329(3), 189(2), 189(3), 190, 191(1), 191(3), 115(2), 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदू राजपूत हे 3 जुलै रोजी रात्री 9:30च्या सुमारास जावई निलेश बिरे, चालक तामशेटे यांच्यासह कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 7 मधील फायनल प्लॉट नंबर 405 CTS 192 येथे गेले होते। त्यावेळी आरोपींनी मोकळ्या जागेत तंबू उभारलेला दिसला। त्या ठिकाणी आरोपी सिगारेट पीत बसले होते। फिर्यादी यांनी ही जागा माझी आहे, येथे बसू नका असं सांगितलं। याचा राग आल्याने आरोपी अजय शिंदे यांना तुझा काय संबंध, ही जागा आमची आहे असं म्हणत शिवीगाळ करून कानशिलात लगावली। तसेच फिर्यादी यांचे जावई निलेश बिरे यांना धक्काबुक्की केली। तसेच इतर आरोपींनी हातात लाकडी बांबू आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आले। या जागेचा आणि तुमचा काही एक संबंध नाही असं म्हणून शिवीगाळ करून तिथून हकलून दिले। हा सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना आरोपींनी धमकावून तुमचा काय संबंध, निघा इथून असं म्हणून दहशत पसरवली। फिर्यादी तिथून जात असताना आरोपी अजय शिंदे यांनी दगड उचलून कारच्या पुढील काचेवर मारून काच फोडून नुकसान केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करत आहेत। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।